ठिकाण होतं देशाच्या पंतप्रधानांचं निवासस्थान। देशातील सर्वात कडक आणि हायटेक सुरक्षा व्यवस्था असलेलं ठिकाण। NSG, SPG, दिल्ली पोलीस, इंटेलिजन्स आणि शेकडो कमांडोंचा 24 तास खडा पहारा। पण अचानक कोणत्याही पूर्व सूचनेशिवाय विरोधी पक्षाचे 100हून अधिक खासदार एक एक करत निवासस्थानाच्या मुख्य गेट समोर ठाण मांडतात। सतलोक कल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर अचानक आंदोलन सुरू झाल्याची वायरलेस खबर सुरक्षा यंत्रणांना पोहोचली। कुठलीही पूर्वकल्पना, कुठलीही कानोकान खबर नसताना अचानक काँग्रेसच्या या आंदोलनामुळे सर्वत्र धावपळ उडाली। या आंदोलनामागे डोकं होतं ते राहुल गांधी यांचं। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अत्यंत हुशारीने आणि शिस्तबद्ध पद्धतीने खेळलेल्या राजकीय गनिमी काव्यात दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा पुरती अडकली होती। नंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि काँग्रेसच्या नेत्यांना अगदी फरफटत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं। आंदोलनादरम्यान राहुल गांधी आणि दिल्ली पोलीस यांच्यात जोरदार झटापट झाली। राहुल गांधी पार जमिनीवर लोळून पोलिसांचा प्रतिकार करत गेले। झटापटीत त्यांना दुखापत झाली, नाकातून रक्त वाहत होतं, कपडे चिखलानं मळले होते, एका पायात बूट होता तर दुसरा पाय अनवाणी होता। लोकसभेच्या एका विरोधी पक्ष नेत्याची अशी अवस्था पाहून सोशल मीडियावर लोकांच्या तीव्र भावना उमटत होत्या। पोलिसांकडून राहुल आणि प्रियंका गांधी यांना अशा प्रकारे मिळालेली वागणूक पाहून अनेकांचा पारा चढला। कोणी म्हटलं भाजपनं हा स्वतःसाठीच खोदलेला खड्डा आहे, तर कोणी म्हणत होतं धर्मेंद्र प्रधान यांना पाठीशी घालणं मोदी आणि शहा यांना जड जाणार ठरणारे। लोकांच्या भावना अगदी साहजिकच होत्या। मात्र काल राहुल गांधींनी जे आपलं आक्रमक रूप दाखवलं ते बघता राहुल गांधींना हलक्यात घेणं मोदी आणि शहांना भविष्यात पुरतं महागात पडणार असं एकंदरीत मत व्यक्त करण्यात येतंय। 20 जुलैमुळे दिल्लीचं राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं। आदल्या दिवशी जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्यांमुळे विरोधकांमध्ये प्रचंड संताप होता। सुरुवातीला काँग्रेसनं संसदेतून विजय चौकपर्यंत मार्च काढण्याचं ठरवलं होतं, पण गुप्तचर यंत्रणांना याची कुणकुण लागली आणि पोलिसांनी तिथे आधीच नाकेबंदी केली। राहुल गांधी आणि KC वेणुगोपाल यांनी त्वरित रणनीती बदलली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा 84वा वाढदिवस होता। राहुल गांधींनी पक्षाच्या आणि इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना वाढदिवसाच्या लंचसाठी खरगे यांच्या 10 राजाजी मार्ग या निवासस्थानी बोलावलं। विशेष म्हणजे स्वतः काँग्रेसच्या 25हून अधिक खासदारांना मूळ प्लॅन काय आहे याची अजिबात कल्पना नव्हती। कोणालाही संशय येऊ नये म्हणून हा प्लॅन अत्यंत गुप्त ठेवण्यात आला होता। दुपारी 2:15च्या सुमारास खरगे यांच्या निवासस्थानी वाढदिवसाचा कार्यक्रम संपला। तिथून पंतप्रधानांचं सतलोक कल्याण मार्ग हे निवासस्थान अवघ्या 500 मीटर अंतरावर आहे। राहुल गांधींनी सर्व नेत्यांना सांगितलं की मला कोणताही प्रश्न विचारू नका, फक्त शांतपणे माझ्या गाड्यांच्या ताफ्यामागे या। काँग्रेस खासदारांच्या गाड्यांचा ताफा अचानक पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे वळला। जेव्हा गाड्या तिथे पोहोचल्या तेव्हा राहुल गांधींनी तात्काळ गाडीतून उतरून रस्त्यावर ठिय्या मांडला। दिल्ली पोलीस आणि इंटेलिजन्सचे अधिकारी एकमेकांकडे पाहतच राहिले। ज्या सुरक्षा यंत्रणेला जंतर मंतरवरील आंदोलनाची इत्थंभूत माहिती होती, त्यांना पंतप्रधानांच्या घरासमोरील या आंदोलनाची काडीचीही कानोकान खबर लागली नव्हती। राहुल गांधींनी केलेला ट्रॅप सक्सेस झाला होता। राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी रस्त्यावर बसून थेट पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली। आंदोलनाची तीव्रता पाहून धास्तावलेल्या सरकारनं चर्चेसाठी PMOचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि गृहसचिव गोविंद मोहन यांना तातडीने पाठवलं। जितेंद्र सिंह यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, पण राहुल गांधींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी लावून धरत तिथून हलण्यास स्पष्ट नकार दिला। सायंकाळी 6:30 नंतर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली। प्रियंका गांधी यांनी पोलिसांनी ताब्यात घेण्यापासून स्वतःला रोखण्यासाठी बसच्या दरवाजाला घट्ट पकडून ठेवलं। राहुल गांधी यांनीही पोलिसांनी अक्षरशः ओढत नेऊन ताब्यात घेतलं। राहुल गांधी यांना छत्रसाल स्टेडियमवर आणि प्रियंका गांधी यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। हा संघर्ष सुरू असताना राहुल आणि प्रियंका यांना पोलिसांनी डांबून ठेवलं असताना त्यात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनीही थेट उडी घेतली। आपल्या मुला आणि मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजताच सोनिया गांधींनी कोणताही विचार न करता थेट मंदिर मार्ग पोलीस ठाणं गाठलं। सोनिया गांधी ही आक्रमक झाल्याचं पाहून यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व ऊर्जा निर्माण झाली आणि रात्री 9च्या सुमारास गांधी भावंडांची सुटका होईपर्यंत संपूर्ण दिल्लीतील वातावरण तणावपूर्ण राहिलं।
राहुल गांधींच्या या आक्रमक आंदोलनाला पाहून संध्याकाळी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांच्यासारखे मोठे नेतेही थेट आंदोलनस्थळी आणि पोलीस ठाण्याबाहेर पोहोचले। यावरून इंडिया आघाडीचे नेतृत्व राहुल गांधींकडे अगदी नैसर्गिकरित्या जात असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं। नीट पेपर लीक आणि विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ला हा देशातील करोडो तरुण आणि त्यांच्या पालकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर लढा नेऊन राहुल गांधींनी ऐतिहासिक कामगिरी केल्याचं म्हटलं जातंय। सुरुवातीला सोनम वांगचुक आणि दिपके यांच्या आंदोलनापासून काँग्रेसनं स्वतःला दूर ठेवलं होतं, परंतु नंतर लाठी हल्ल्याच्या घटनेनंतरच तसंच विद्यार्थ्यांना अगदी अमानुष मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधींनी आंदोलनात उडी घेत सरकारला हलवून सोडलं। धर्मेंद्र प्रधानांविरुद्ध संपूर्ण देशभर संतापाची लाट असताना केवळ अहंकारामुळे गृहमंत्री अमित शहा हे आपल्या भूमिकेवर अडून बसले असल्याचं म्हटलं जातंय। परंतु केंद्र सरकारने आंदोलक, विद्यार्थी व राहुल गांधी यांच्यासोबत काल जे केलं त्यामुळे देशभरामध्ये एक संतापाची सुप्त लाट पसरली आहे। सरकारने आंदोलनाला पोलीस बळाचा पाशवी वापर करून चिरडण्याचा प्रयत्न केला, परंतु आता हेच त्यांच्या अंगलट येणार हे निश्चित दिसतंय। राजकारणामध्ये केवळ भाषण करून चालत नाही, तर रणनीती आणि अचूक टायमिंग खूप महत्त्वाची असते। मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसाचं निमित्त करून राहुल गांधींनी दाखवलेला गनिमी कावा केंद्र सरकारला संसदेपासून रस्त्यांपर्यंत बॅकफूटवर आणण्यासाठी अत्यंत यशस्वी ठरलाय। राहुल गांधींच्या या कामगिरीमुळे राहुल गांधी फ्रंट फुटला आले, एक विरोधक कसा असावा ही इमेजही तयार झाली आणि आतापर्यंत राहुल गांधींची इमेज पप्पू म्हणून बनवण्यामध्ये भाजपनं किंवा भाजपच्या IT सेलनं जितकं काही काम केलं होतं, काल त्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरलं। थोडक्यात काय तर 2029 ला भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी राहुल गांधींचं आजचं हे आंदोलन यशस्वीरित्या काम करेल अशाही चर्चा होऊ लागल्यात। तुम्ही राहुल गांधींच्या या आंदोलनाकडे कसे पाहता? जंतर मंतरवरील आंदोलन हे राहुल गांधींच्या आंदोलनामुळे डायव्हर्ट झालं का, असेही प्रश्न सोशल मीडियावर आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। राहुल गांधींनी या आंदोलनामध्ये एंट्री करण्याचा साधलेला टायमिंग हा उशिरा झाला की अगदी परफेक्ट बसला? जंतर मंतरवरील आंदोलनामध्ये राहुल गांधींनी आधीच जायला हवं होतं का, की जंतर मंतरच्या आंदोलनापासून राहुल गांधींनी बाजूला राहणं यातच शहाणपण ठरलं? या सगळ्या गोष्टींवरती मतमतांतर आहे। मलाही तुमचं मत जाणून घ्यायचंय, कमेंट जरूर करा। जय महाराष्ट्र।